सगळ्यांच्या आवडीचे भरपूर लेयर पडलेले खुसखुशीत असे शंकरपाळे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन कसे करायचे ते बघूयात। तर नमस्कार, मी शैला स्वागत करते तुमचं माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर दिवाळीच्या फराळाला आता सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला काहीतरी गोड करायचं म्हणून शंकरपाळेच करायला घेतलेले आहेत। तर एका भांड्यानेच मी सगळं प्रमाण घेते। तर एका भांड्याने जेवढी साखर घेतली होती त्याच भांड्याने आता इथे तूपही गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्याने कडक गरम करून पाणीही घालायचं। तर अंदाजे वजनी प्रमाण इथे अर्धा किलो इतकं आहे साखरेचं व तुपाचं। तर आता हे सगळं मिश्रण छान ढवळून घ्यायचं साखर मिक्स होईपर्यंत। साखर मिक्स झाली की आता हे सगळं मिश्रण एका परातीमध्ये ओतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये जितका बसेल तितका मैदा घालून घ्यायचा आणि चमच्याने छान ढवळून मिक्स करायचं। तर हे मिश्रण गरम आहे त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच करायचं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आणि विलायची पावडरही टाकायची, त्याच्यामुळे चव खूप छान लागते। आता थोडा थोडा मैदा करून घालायचा। साधारणतः इथे 5 भांडे इतका मैदा मी घातलेला आहे आणि वजनी प्रमाण मला 2 किलो मैदा लागलेला आहे। तर हे प्रमाण अगदी योग्य आहे। ह्याचे शंकरपाळे जास्त गोडही होत नाहीत किंवा सपकही होत नाहीत, एकदम छान असं प्रमाणात हे शंकरपाळे होतात। तर आता सगळा आपला हा शंकरपाळ्याचा गोळा तयार झालेला आहे, तो झाकून ठेवायचा। एक 10 मिनिटं झाकायचा, कढई ठेवायची गॅसवर, तेल गरम झालेलं आहे। तर आता एक गोळा घ्यायचा आणि त्याचे मीडियम आकाराचे शंकरपाळे बनवून घ्यायचे, जास्त पातळही करायचे नाहीत। मस्त असे मीडियम गॅसवरच हे शंकरपाळे तळून घ्यायचे गोल्डन रंग येईपर्यंत। गॅस जास्त मोठा करायचा नाही, नाहीतर शंकरपाळे वरून करपतात व आतून कच्चे राहतात। तर इथे सगळे शंकरपाळे माझे छान असे तळून तयार आहेत। एकदम खुसखुशीत असे हे शंकरपाळेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडले असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।